मी बटाट्याची भाजी आता करणार उपवासासाठी। तर बघा अशा बटाट्याच्या काचऱ्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे पटकन वाफेवर शिजवायच्या त्या। तर ही अशी बटाट्याची भाजी, त्याच्या प्रताची भाजी, बटाट्याची भाजी, केळ्याची भाजी उपवासाला करतात। तर मी उपवासासाठी करणार आहे। गॅसवर मी कढई तापत ठेवली आहे। आता त्याच्यामध्ये तेल घालते। तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप घातलं तरी सुद्धा चालतं। बघा चांगले मोठे 2 चमचे मी तेल घातले। आता कढई तापलेलीच आहे। आता जिरं आपण फक्त उपवासाच्या वेळेला जिरं घालणार आहोत। बघा एक अर्धा चमचा जिरं घातलं आहे। नंतर कढीपत्त्याची 5-6 पानं घालणार आहे आणि मिरच्या, बघा 2 मोठ्या मिरच्या मी कट करून घेतल्या आहेत, त्या मिरच्या घालणार आहे। आता हे जरा तेलामध्ये आपण परतून घेऊया। मी 2-3ला धुवून ठेवले। बघा जर स्टार्च आहे ना तो चांगला 2-3ला धुतल्यामुळे सगळं निघून गेलं आहे ह्याच्यामधलं। तर आता फोडणी तापलेली आहे, मी ती बटाटी घालते। अजिबात पाणी घालायचं नाही, वर झाकण्यामध्ये पाणी ठेवायचं। आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि वर झाकणात आता पाणी ठेवून मी चवीप्रमाणे मीठ घालायचं याच्यामध्ये। आणि झाकण्यामध्ये पाणी ठेवून ही 5 मिनटं मी वाफवणार आहे आणि 5 मिनटानंतर तुम्हाला भाजी दाखवते मी। हे ताट ठेवलं आहे, या ताटामध्ये पाणी घालते आता। 5 मिनटं आपण आता उडायचंच नाही, एकदम गॅस मीडियम ठेवून मी 5 मिनटं हे शिजून घेणार आहे। बघा 5 मिनटं झाली आहेत। बघा भाजी आपली तयार झाली आहे। बघा एकदम बटाटी शिजली आहे, पण छोट्या पातळच काचऱ्या काढल्या ना म्हणून। आता ह्याच्यामध्ये काय घालायचं, मीठ घातलेलं आपण आहे, शेंगदाण्याचं कूट घेतले 2 चमचे, आणि तुम्हाला आवडत असेल तर खोबरं, शेंगदाण्याचं कूट पण आवडत असेल तर घाला, नाही तर खोबरं घातलं तरी चालतं। तर आपण हे घालायचं आणि झाली आपली भाजी तयार। थोडीशी वरनं कोथिंबीर घालायची आवडत असेल तर, पण कोथिंबीर घातल्यावर भाजी छान लागते। अशी आपली उपवासाची झटपट होणारी भाजी। समजा कायच नसेल, साबुदाण्याचा कंटाळा आला असेल तर भाजी छान लागते। दही सोबत असलं बटाट्याची भाजी खायला उपवासाला फराळासाठी झटपट होणारी भाजी आहे। बघा बटाटी एकदम शिजली आहे। बघा 5 मिनटं फक्त वाफ दिली आपण। आता वरती आता झाकण ठेवून देणार आणि की आणखी म्हणजे मुरून सुजेल तर मी गॅस काढून टाकते। फक्त 5च मिनटं लागतात भाजी करण्यासाठी। आपली भाजी तयार झाली। उपवासाची बटाट्याची भाजी ही तयार झालेली आहे। तुम्ही पण ही अशाच प्रकारे नक्की करून बघा। ती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।